Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. बीड जिल्ह्याचं राजकारण कायमच महाराष्ट्राच्या चर्चेत राहिलेलं आणि केंद्रस्थानी राहिलेलं, यात काही वावगं नाही। आज बीडमध्ये जे आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ सांगता सभा पार पडते शरद पवारांची। आपल्यासोबत बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत। भैया, काय सांगाल, एकंदरीत सांगता सभा पार पडते, कसा एकंदरीत तयारी आहे, कशी सभा होणार आहे? आज मोठे साहेबांची सभा आहे आणि लोक आतुरतेने आज मोठे साहेब काय बोलतात हे ऐकायला येणार आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूकच लोकांनी हातात घेतली आहे, लोकांचा आशीर्वाद बजरंग बाप्पाला देऊन दिला आहे। आज आमची ही विजयी सभा म्हणून ठरणार आहे। एकंदरीतच ज्यावेळेस प्रचारामध्ये तुम्ही बाप्पांसोबत होते, बाप्पांनी तुम्हाला गब्बर ही उपमा दिलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? बाप्पांनी मी जिल्हा परिषदेमध्ये सोबत काम केलेलं आहे। पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हासुद्धा बाप्पांची उमेदवारी होती आणि त्यावेळेससुद्धा ठीक आहे, त्यावेळेस पराभव झाला, त्याची काही वेगळी कारणं असतील, पण बीड मतदारसंघ खूप पाठीशी त्यांच्याशी राहिला आणि आजची परिस्थिती बाप्पाची अशी की पूर्ण जिल्हा आणि सर्वसामान्य लोक हे भूमिकेसोबत आहेत, मोठे साहेबांच्या पक्षाच्या विचारासोबत आहेत। त्याच्यामुळं म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाप्पा 1 लाखापुढं निवडून येते अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातून तर निवडून येते 1 लाखाने तुम्ही सांगताय, पण बीड मतदारसंघातून बाप्पांना किती लीड भेटेल तुमच्या मतदारसंघात? सर्वच मतदारसंघामध्ये चढाओढ लागलेली आहे। खरं तर मी बीड मतदारसंघाचा आमदार आणि जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने सर्वच मतदारसंघ चढाओढ लागली आहे आणि त्या पद्धतीने बीडसुद्धा चढाओढीत आहे आणि बीडची लीड खूप जास्त राहणार आहे। जिल्ह्याच्या राजकारणामध्ये क्षीरसागर कुटुंबियांचं नाव महत्त्वाचं आहे, मात्र तुमचे काका जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका आतापर्यंत गुलदस्त्यात आहे। काय निर्णय घेतील वाटते तुम्हाला, कसा निर्णय असेल? आणि एकंदरीतच तुमचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर पंकजा मुंडे यांच्याकडून प्रचार फिरतात, ते म्हणतात की मी लीड देणार आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या सभेमध्ये जे आहे धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे की त्यावेळेस आमच्याकडून चूक झाली। हे बघा, राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो शेवटचे 2 दिवस आता हे निवडणुकीत राहिले आणि राजकारण मी लहान वयात एवढं शिकलो आहे की राजकारणात भूमिका ही स्पष्ट घ्यावी लागते आणि तुम्ही ज्यांचे नाव घेतले ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा निकालावरती आपण महत्त्व देऊन लोकांचा कौल हा आमच्यासोबत आहे आणि हे निवडणुकीनंतर जेव्हा काउंटिंग होईल आणि जेव्हा हे सिद्ध, त्या पूर्ण चित्र लोकांसमोर येणारच आहे। कसा विजय असणार बाप्पाचा एकंदरीत? बाप्पाचा विजय जोरात असणार आहे। सर्वसामान्य लोक आणि पवारसाहेब त्यांच्यासोबत, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत। हे होते संदीप क्षीरसागर। बजरंग सोनवणे यांचा विजय जे आहे ते चांगला होणार आहे। 1 लाखाच्या फरकाने जे आहे तर बजरंग सोनवणे निवडून येतील। कॅमेरामॅन ओमकार शेंबळेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड।